केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 50 क्रमांकाचा अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तायुक्तता। विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 50 क्रमांकाचा आणि त्यामध्ये अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तायुक्तता अशा पद्धतीचे विचार ग्रंथकार पंडित साधू निश्चलदासजी आपल्या समोर ठेवत आहेत। सकाळच्या चिंतनामध्ये आपण उपाधी विशेषण याचा विचार केला। जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून आपण वेगळी राहत असेल तर त्याला उपाधी असं म्हणतात। जसं की कर्ण शष्कुली ही एवढ्या देशात आहे, ती एवढ्या देशात ती वेगळे राहते आणि वेगळं राहून आतल्या पोकळीचं श्रोत्र रूपाने ज्ञान करून देते, म्हणून कर्ण शष्कुली ही उपाधी आहे। विशेषणाचा विचार करत असताना जी वस्तू आपण जितक्या देशात असते तितक्या देशस्थित वस्तूचं आपल्या धर्माचं वर्तमान ज्ञान करून देते, त्याला विशेषण असं म्हणतात। नीलघट, दंडी पुरुष, काळा घोडा हे म्हणताना ही सगळी विशेषणं आपल्या धर्माचं वर्तमान विशेषाला वेगळं करून दाखवतात। आणि मग त्या विशेषणालाच परिच्छेदक किंवा व्यावर्तक असं म्हणतात। विशेषाला त्या विशिष्टाला परिच्छिन्न किंवा व्यावृत्त असं म्हणतात आणि ज्यांच्यापासून वेगळं करून दाखवलं त्याला परिच्छेदी किंवा व्यावर्त्य असं म्हणतात। मग अंतकरण हे विशेषण आहे, साक्षी चैतन्य हे विशेष्य आहे आणि अंतकरण विशेषणाने युक्त असणारा विशिष्ट तो जीव आत्मा प्रमाता जीव संसारी आहे। त्यातील अंतकरण विशेषण असल्यामुळे ते परिच्छेदक किंवा व्यावर्तक आहे आणि विशिष्ट असणारा जो जीवात्मा आहे तो परिच्छिन्न किंवा व्यावृत्त आहे आणि इतर असणारं कुटस्थ चैतन्य ईश्वर चैतन्य ब्रह्मचैतन्य परिच्छेदी किंवा व्यावर्त्य आहे। नंतर मग उपाधी आणि विशेषण हे दोन्ही कसे आहेत, सकाळी म्हटलं आपण ते व्यावर्तक किंवा परिच्छेदक आहे। मग व्यावर्तकत्व किंवा परिच्छेदकत्व हे विशेषण आणि उपाधी या दोघांमध्ये जर समान असेल तर दोन्हीला एकच लक्षण का करत नाही? दोघाला एक तर विशेषणच म्हणावं किंवा उपाधीच म्हणावं, दोन दोन संज्ञा देण्याचं कारण काय? तर व्यवहारामध्ये आपण म्हटलो स्त्री कुमारिका काय आणि सौभाग्यवती काय, स्त्रीत्व हा धर्म दोन ठिकाणी समान आहे, मग दोन दोन संज्ञा का देतात? तर ह्या देणं गरजेचं आहे। व्यवहारामध्ये कुमारिका म्हटलं का तर ती निरुपाधिक आहे, सौभाग्यवती म्हटलं तर ती सोपाधिक आहे। किंवा स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये मनुष्यत्व हे समान आहे, म्हणून मग दोघाला स्त्री किंवा दोघाला पुरुष म्हणून चालणार नाही। स्त्रीचे धर्म स्त्रीच्या ठिकाणी आहे, पुरुषाचे धर्म पुरुषाच्या ठिकाणी आहे। तद्वत उपाधी आणि विशेषण हे दोघंही व्यावर्तक किंवा परिच्छेदक जरी असले तरी आपल्या धर्मासह व्यावर्तकत्व किंवा परिच्छेदकत्व ज्याच्या ठिकाणी आहे त्याला शास्त्रकार विशेषण असंच नाव देतात आणि आपण वेगळं राहून आपल्या उपहिताला वेगळं करून दाखवणं हा धर्म ज्याच्या ठिकाणी आहे त्याला शास्त्रकार, ज्याच्या ठिकाणी हे व्यावर्तकत्व किंवा परिच्छेदकत्व आहे त्याला शास्त्रकार उपाधी असंच म्हणतात, असा विचार आपण केला। आणि मग अंतकरण, अंतकरणाची वृत्ती आणि विषय या तिघामुळे एका चैतन्याला उपाधी भेदाने 3 नावं येतात। अंतकरणाची उपाधी लागली का प्रमातृ चैतन्य, अंतकरण वृत्तीची उपाधी लागली की प्रमाण चैतन्य आणि विषयाची उपाधी लागली की प्रमेय चैतन्य। पण त्या अंतकरण आणि वृत्ती या दोघांमुळे आणखी 2 नावं येतात। अंतकरण चैतन्याचं विशेषण रूपाने आपले धर्मचैतन्यावर घालून ज्ञान करून देत असेल तर मग त्यावेळेला अंतकरण विशिष्ट चैतन्य त्याला प्रमाता संसारी असं म्हटलं त्याला जातं आणि तेच अंतकरण आत्मनात्म विचार करून
आत्मा तो आत्म्याचे ठाई, देखीची देहीची धर्म देही, आईशी देखणे ते पाय अनाती. आत्मा अनात्मा वेगळा करून ते अंतकरण चैतन्याला इतर चैतन्य वेगळं करून दाखवत असेल आणि आपण वेगळं राहून वेगळं करून दाखवत असेल तर त्याला मात्र मग साक्षी, आत्मा, कुटस्थ अशा संज्ञा येतात. आणि वृत्ती लंबायमान दंडायमान असेल आणि ती चैतन्याचं विशेषण आपल्या धर्माचं वर्तमान ध्यान करून देत असेल तर त्यावेळेला त्याला प्रमाण चैतन्य नाव येतं. पण तीच वृत्ती आपण वेगळं राहून चैतन्याचं ज्ञान करून देत असेल, क्षमा करा, ती वृत्ती जर त्या विषयाकार झाली का त्यावेळेला त्याला प्रमा किंवा प्रमिती चैतन्य असं नाव येतं. आणि म्हणून अगदी त्या मागच्या दृष्टांताप्रमाणे बोलायचं झालं तर अंतकरण वेगळं राहून किंवा आपल्या धर्माचं ज्ञान करून देऊ लागलं का त्याला प्रमातृ चैतन्य म्हणावं, वेगळं राहून ज्ञान करून देत असेल तर त्याला साक्षी चैतन्य म्हणावं, हे दृष्टांतातल्या तळ्याच्या स्थानी समजावं. आणि ती अंतकरण वृत्ती लंबायमान असेल दंडायमान असेल तर त्यावेळेला त्याला प्रमाण चैतन्य म्हणावून विषयाकार झाली की प्रमिती किंवा प्रमा चैतन्य म्हणावं. आणि केवळ ती दृष्टांतातल्या लंबायमान असेल तर पाटाच्या स्थानी आणि विषयाकार असेल तर आळ्याच्या आकाराच्या झाल्या पाण्याच्या स्थानी तिला समजावं. आणि ती ज्या वेळेला केवळ विषयाची उपाधी लागली आळ्याच्या स्थानी तर त्यावेळेला तिला प्रमेय किंवा विषयी चैतन्य म्हणावं. अशा एका चैतन्याला वृत्ती आणि अंतकरण आणि विषय या तिघाच्या उपाधी भेदाने ही 5 नावं येतात असा विचार करून मग चैतन्याला अंतकरण वृत्ती जन्माला घालते असं नाही, पण वृत्ती ही इंद्रियजन्य असल्यामुळे चैतन्याच्या ठिकाणी इंद्रियजन्य असा व्यवहार व्हायला हरकत नाही असा एक विचार केला. आणि मग आभासवाद आणि अवच्छेदवाद यातील थोडासा मतभेदाचा विचार आपण सकाळी केला. अंतकरण अवच्छिन्न चैतन्य त्याला जीव म्हणावं हे अवच्छेदवादी म्हणतात आणि साभास अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणावं हे आभासवादी म्हणतात. आभास एक मानतात आणि एक मानत नाही, एवढाच काय तो त्या दोघांमध्ये फरक आहे. पण विशेषणाने युक्त त्यालाच विशिष्ट म्हणता येतं किंवा अंतकरण हे साभास अंतकरण किंवा अंतकरण याचा विशेषण म्हणून स्वीकार करत नाही तोपर्यंत विशिष्ट असणाऱ्या जीवाची सिद्धी होत नाही, हे दोन्ही मताला मान्यच आहे असाही विचार आपण केला. नंतर मग विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या जे धर्म आहे त्याचा विचार करत असताना कधी कधी विशेषणाचे धर्म विशिष्टावर दिसतात, कधी विशेष्याचे धर्म विशिष्टावर दिसतात आणि कधी कधी विशेषण आणि विशेष्य या दोघांचे धर्म विशिष्टावर प्रतीतीला येतात. त्याकरता त्यांनी 3 उदाहरणं आपल्याला सकाळी दिले. घटाकाशाचा नाश झाला या उदाहरणामध्ये विशेषणाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर आहे, कारण विशेषण घट आहे, विशेष्य आकाश आहे आणि विशिष्ट घटाकाश आहे. नाश विशेषण असणाऱ्या आकाशाचा होतो, विशेष्य असणाऱ्या घटाचा होत नाही. आपला विशेष असणाऱ्या आकाशाचा होत नाही, विशेषण असणाऱ्या घटाचा होतो, विशेष्य असणाऱ्या आकाशाचा होत नाही. पण इथे विशेषणाच्या नाशाची प्रतीती विशिष्ट असणाऱ्या घटाकाशावरती आली. नंतर कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे, इथे विशेषण कुंडल आहे, विशेष पुरुष आहे आणि विशिष्ट कुंडलवान पुरुष आहे. इथे विशेष्य असणाऱ्या पुरुषाच ठिकाणी निद्रा संभवते, विशेषण कुंडलाच ठिकाणी नाही. पण इथे विशेष्याच्या धर्माची प्रतीती विशिष्ट असणाऱ्या कुंडलवान पुरुषावर प्रतीतीला आली. आणि तिसऱ्या युद्धामध्ये आपण म्हटलो, तिसऱ्या उदाहरणामध्ये ज्याच्या हातात शस्त्र असतं त्याला शस्त्री असं म्हणतात, तर ज्याच्या हातात शास्त्र असतं त्याला शास्त्री असं म्हणतात. मग इथे शस्त्र हे विशेषण आहे, पुरुष हे विशेष्य आहे आणि शस्त्री हे विशिष्ट आहे. युद्धामध्ये जाणं भलेही शस्त्राची क्रिया पुरुषावर अवलंबून आहे, पण युद्धामध्ये जाणं मात्र दोघालाही घडतं, विशेषण असणाऱ्या शस्त्रालाही आणि विशेष्य असणाऱ्या पुरुषालाही. आणि या दोघाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर येते. तद्वत या ठिकाणी सुखदुःख, कर्तृत्व, भोक्तृत्व, जन्ममरण ही सगळी धर्म कोणाची आहे तर जीवाचं लक्षण विचार करताना चैतन्यम यद अधिष्ठानम लिंगदेहश्च पुन्हाचिच्छा लिंगदेहस्ता तत्संगो जीव उच्यते. अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे चिदाभास त्याला जीव असं म्हणतात. तर त्यापैकी कुटस्थ असंग निर्विकार असल्यामुळे त्याचे संसार धर्म नाही आणि चिदाभास
त्या कुटस्थाचं प्रतिबिंब असल्यामुळे जे धर्म बिंबातच नाही ते प्रतिबिंबात येतीलच कसे? म्हणून ते चिदाभासाची ते संसार धर्म नाही. मग ते संसार धर्म आहे कोणाचे? तर एकट्या विशेषण असणाऱ्या अंतकरणाचे. औषधवादात म्हणलं तर अंतकरणाचे, आभासवादात म्हणलं तर आभास अंतकरणाचे आहे. कोणाचे नाही ते? कुटस्थाचे ते संसार धर्म नाही. पण या ठिकाणी विशेषणाच्या धर्माची प्रतीती कोणावर येते? विशिष्ट असणाऱ्या प्रमाता जीव संसारी त्याच्या ठिकाणी येते. अशा पद्धतीचे विचार सकाळपर्यंत आपण केला. आता ग्रंथकार या 4थ्या तरंगातील 50 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तायुक्तता या संबंधीचा विचार आपल्यासमोर ठेवत आहे. युक्तायुक्तता म्हणत असताना त्रुटीयुक्त वाद कोणता आणि त्रुटी विवर्जित वाद कोणता, किंवा युक्तायुक्तता म्हणत असताना सोपपत्तिक आणि संयुक्तिक वाद कोणता, अशा पद्धतीचे विचार आहे. सोपपत्तिक आणि संयुक्तिक. तर अवच्छेदवाद आणि आभासवाद, सकाळीच आपण अवच्छेदवाद आणि आभासवादातला फरक पाहून आलो. व्यापक असणाऱ्या चैतन्याला परिच्छिन्न करणारे केवळ अविद्या किंवा माया आणि त्यात अवच्छिन्न चैतन्य त्याला जीव ईश्वर म्हणावं असं म्हणणं अवच्छेदवादाचं आहे. आणि व्यापक असणाऱ्या चैतन्याला अवच्छिन्न किंवा मर्यादित करणारी केवळ अविद्या किंवा माया न स्वीकारता साभास अविद्या वा साभास माया आणि त्याला अवच्छिन्न चैतन्याला जीव ईश्वर म्हणावं हे आभासवादाचे म्हणणं आहे. मग भिन्न भिन्न दृष्टीने पाहिलं तर दोघांचंही म्हणणं खरंच आहे. पण त्यातली त्यात कोणता वाद उचित आहे आणि कोणता वाद अनुचित आहे, अर्थात त्रुटीयुक्त वाद कोणता आणि त्रुटी विवर्जित वाद कोणता, संयुक्तिक सोपपत्तिक वाद कोणता आणि संयुक्ती आणि उपपत्ती आणि विहीन वाद कोणता, अशा पद्धतीचे विचार जर आपण करायचा ठरला तर पंचदशिकार विद्यारण्य स्वामी, वृत्ती प्रभाकर वा विचारसागराचे करते पंडित साधू निश्चलदासजी, नंतर वाक्यवृत्ती किंवा उपदेश सहस्री अशा ग्रंथामध्ये भगवत पंचपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज या महाननीय पुरुषांनी देखील या अवच्छेदवादाचा आपल्या आभासवादाचा पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे त्यांनी अवच्छेदवादाला त्यागलेला आहे असा त्याचा अर्थ नाही, पण आभासवादाचा पुरस्कार केला का? तर आभासवाद हा संयुक्तिक आणि सोपपत्तिक आहे, तो त्रुटीविहीन आहे आणि तो सर्वांच्या विषयी समजून देण्याकरता आणि शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करण्याकरता आणि श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदोक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मण अपरा, ब्रह्माचं सत्यत्व जगताचं मिथ्यात्व जीवशिवायक्य हा सिद्धांत बुद्धीवर प्रस्थापित करण्याकरता आरूढ करण्याकरता जरा सुलभ पडतो, म्हणून आभासवादाचा पुरस्कार केलेला आहे. आता अंतकरण अवच्छिन्न चैतन्य तो जीव आणि माया अवच्छिन्न चैतन्य तो ईश्वर, असं अवच्छेदवादाने केलेले जीव ईश्वराचं लक्षण. आणि ते जर आपण घेतलं तर काय त्रुटी येते किंवा काय अडचण येते? तर अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जर तुम्ही जीव म्हणता तर ते अंतकरण कोणाचं कार्य आहे? तर उत्तर आहे अंतकरण अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य आहे, म्हणजे पंचमहाभूताचं कार्य आहे. आणि मग अंतकरण जर पंचमहाभूताचं कार्य आहे तर घटपटादी पदार्थ सुद्धा कोणत्या भूताचं कार्य आहे? पंचमहाभूताचंच कार्य आहे. मग अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जर तुम्ही जीव म्हणता तर घटावच्छिन्न चैतन्याला सुद्धा जीव म्हटलं पाहिजे. का बरं? कारण पंचमहाभूत कार्य अंतकरण अवच्छिन्न चैतन्य जीव आहे, तर पंचमहाभूत कार्य घटावच्छिन्न चैतन्याला जीव का म्हणत नाही? अवच्छेदवादाला विचारलं, ते म्हटले म्हणत नाही. हो आम्हाला माहिती म्हणत नाही तुम्ही, म्हणून तर आम्ही विचारतो तुम्हाला का म्हणत नाही. ते म्हटले नाही म्हणत नाही. का म्हणत नाही याचं उत्तर देत नाही, कारण संयुक्तिक आणि सोपपत्तिक स्पष्टीकरण तिथे देता येत नाही. जीव म्हणत नाही बरोबर आहे, पण मग का म्हणत नाही? बरं म्हणणं भाग पडतं ना, कारण अविद्या कार्य पंचमहाभूत कार्य अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जर तुम्ही जीव म्हणत असाल तर त्याच फक्त पंचमहाभूतच कार्य घट आहे, त्या अवच्छिन्न चैतन्याला का तुम्ही जीव म्हणू नये असा प्रश्न सहज ओघाने येतो. म्हणत नाही आहे बरोबर, पण का म्हणत नाही याचं उत्तर देत नाही किंवा देता येत नाही. म्हणून त्रुटीयुक्त कोणता वाद झाला? हा अवच्छेदवाद आहे. आणि हाच प्रश्न जर तुम्ही आभासवादाला विचारला, तुम्ही अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जसे जीव म्हणता तसं काय पंचमहाभूत कार्य
अंतकरण अवच्छिन्न चैत्याला जीव म्हणता, तसं पंचमहाभूतकारी घटावच्छिन्न चैतन्याला जीव म्हणता का? तर आभासवादी म्हणणार, हेही म्हणणार नाही. का म्हणत नाही हे उत्तर औषधवादी देत नाही, पण आभासवादी देतात. आभासवादी काय उत्तर देतात? ते म्हणतात, आम्ही अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणतो, पंचमहाभूतकारी अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणतो, पंचमहाभूतकारी घट अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणत नाही का? तर पंचमहाभूतकारी अंतकरण आणि घट हे दोन्ही पंचमहाभूताचंच कार्य आहे. पण पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं आणि अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य कोण आहे? अंतकरण आहे. आणि ते स्वच्छ आहे. सत्वाचं कार्य आहे, सत्वा संजय ते ज्ञानम, ते ज्ञान करून द्यायला समर्थ आहे. ते चैतन्याचा छेदाभास प्रतिबिंब ग्रहण करण्याला ते समर्थ असल्यामुळे त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार घडतो. आणि घटपटादी पदार्थ ते अपंचकृत पंचमहाभूताचे नाहीत, तर पंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. सत्वांशाचे नाही, रजतमाचं प्राधान्य असलं त्याचं ते कार्य आहे. त्याच्यामुळे चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची योग्यता त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे त्याला जड असं म्हणतात, ते ज्ञान करून द्यायला समर्थ नाही, म्हणून आम्ही त्याला जीव म्हणत नाही, असं उत्तर देता आलं. कोणत्या वादाला? आभासवादाला. आणि पण मग पुन्हा एखादा प्रश्न येऊ शकतो का? हो, अंतकरण आणि हा घट दोघंही पंचमहाभूताचंच कार्य आहे, तर मग एकामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची योग्यता असावी आणि एकामध्ये नसावी, असं का घडावं? कारण दोघंही पंचमहाभूताचंच कार्य आहे. म्हणजे बरोबर आहे, पण ते एक अपंचकृत पंचमहाभूताचं आणि मिलित सत्वांशाचं कार्य आहे, ते अंतकरण आहे. आणि एक पंचकृत पंचमहाभूताचं रजतमाचं प्राधान्य त्याचं कार्य हा घट आहे. त्याच्यामुळे एका चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करतं आणि एक करत नाही. म्हणजे पण असं का व्हावं? म्हणजे हेच कार्य आहे त्याचं, एक अपंचकृताचं एक, पंचकृताचं एक, मिलित सत्वांशाचं एक, रजतमाचं प्राधान्य असलेलं आहे. असं व्यवहारातही घडताना दिसतं. हो, मग सकाळी आपण म्हटलो भिंत आहे आणि आरसा आहे, हे दोन्ही पंचमहाभूतापैकी पृथ्वी महाभूताचीच बनलेली आहे. पण पृथ्वी महाभूताच्या स्वच्छ परमाणूचा कोण आहे? आरसा आहे, म्हणून तो मुखाचं प्रतिबिंब दाखवतो. आणि पृथ्वीच्या मलिन परमाणूची भिंत असल्यामुळे ती मुखाचं प्रतिबिंब दाखवत नाही. तद्वत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य कोण आहे? अंतकरण आहे, म्हणून ते चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करतं. रजतमाचा आधिक्य असणाऱ्या पंचमहाभूताचं कार्य घट असल्यामुळे तो चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करत नाही, म्हणून घटावच्छिन्न चैतन्याला आम्ही जड असं म्हणतो इथं घटाला, आणि अंतकरणाला आम्ही चेतन असं म्हणतो. आणि मग आभास अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव असं म्हणतो, आणि घटावच्छिन्न चैतन्याला आम्ही जीव न म्हणताना जड असं म्हणतो. त्यामुळे आभासवादाचा पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला भेटतो. पण अवच्छेदवाद खंडनीय आहे असा त्याचा अर्थ नाही. पण अवच्छेदवादामध्ये जे काही प्रश्न उपस्थित होतात त्याचं उत्तर मात्र तेवढं सोपपत्तिक संयुक्तिक देता येत नाही. म्हणून आभासवादाचा पुरस्कार, आणि तोही कोणाच्या दृष्टीने? मंद साधकाच्या दृष्टीने. म्हणजे याचं स्पष्टीकरणच नाही असाही त्याचा अर्थ नाही, पण तो तितकासा लवकर बुद्धीवर आरूढ होत नाही, तितका तो सर्वसेव्य नाही. तर त्यामुळे या आभासवादाचा पुरस्कार शास्त्रकाराने प्राय केलेला आपल्याला पाहायला भेटतो. या संबंधीचे विचार या परिच्छेदामध्ये ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात. वाचूया, बघू काय आणखी काय त्यात नवीन चिंतन भेटलं तर तेही आपण पाहू. तरंग चौथा आहे, परिच्छेद 50 क्रमांकाचा. अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तायुक्तता, म्हणजेच त्रुटीयुक्त कोणता आणि त्रुटी रहित कोणता, संयुक्तिक सोपपत्ती कोणता आणि युक्ती आणि उपपत्तीचा अभाव असणारा कोणता, अशा पद्धतीचे विचार आपल्यासमोर ग्रंथकार ठेवतात. म्हणजे हे दोन्ही वाद कसे आहेत? एक प्रकारचे तर आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे, पण एक म्हणजे अवच्छेदवाद म्हणजे अगदी मरकट किशोर न्याय त्याला म्हणा, आणि आभासवादमध्ये त्याला मार्जार किशोर न्याय म्हणा. मरकट किशोर न्याय आणि मार्जार किशोर न्याय, मरकट म्हणजे माकड, किशोर म्हणजे त्याचं बाळ, मार्जार म्हणजे माझं रंतीचं असणारं ते बाळ. तर त्या माकडाच्या पिलाची जबाबदारी कोणावर असते? त्या माकडाच्या पिलावरच असते, आईवर नाही. ती एकदा सांगते माझ्या पोटाला पकड, पडला तर तुझं भाग्य तुझ्यासोबत, मला या झाडावरून त्या झाडावर उडी मारायची असते आणि तुला धरण्याकरता वेगळे हात मला नाही, म्हणून तुझी जबाबदारी तुझ्यावर. आणि असं म्हणतात ते माकडाचे पिलंसुद्धा आईच्या पोटाला इतकं घट्ट पकडतात, ते काही झालं तर ते सोडत नाही, आणि एकदा सोडून ते पडलं तर ते त्याला पुन्हा आपल्या कळपात घेत नाही, असं काहीतरी त्याचा प्रकार आहे. पण मग ते तेवढं पकडतं, पण जबाबदारी त्याच्यावर आहे. पण मांजरीच्या पिलावर तसं नाही. मांजरीचं पिल घालून भार राहिलो निवांत, निरविले संती विठुबाशी, ते काही भार घेत नाही, ते डोळे झाकून निश्चित पडलेलं असतं. आणि त्या मांजरीला असं माहीत असतं का मांजरीचा ती जी पिल आहे त्यांचा बाप म्हणजे बोकोबा,
हा नाश्तेवारी 4-5 पिलं संपून जाईल, पण ती बरोबर त्यांचं स्थलांतर करत असते. 2 दिवसात ती घर बदलत असते, ते बोकोबाला कळू देत नाही. बरं काय विशेष आहे, काय ते प्रेमाचं हे प्रेमप्रीतीचे बांधले म्हणावं. ज्या तिचे दात फार सुळे असतात आणि त्या दाताने तिने उंदराला जर पकडलं ना, त्याचा फडशास त्याची आत्यंतिक निवृत्तीच. म्हणजे आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, ते उंदर बोलतात त्या मांजराकडे बघून, आपले सगळे पूर्वज यांनीच संपवले म्हणून. ते त्याला पकडल्याच्या नंतर त्याला पण सुटकाच नाही त्या बंधनातून, एकदा मग त्याच्या आत गच्छिंतीच आहे. पण त्याच सुळ्या दाताना ती त्या पिलाला पकडते, त्याला ते मखमली गादी सर्वता सुद्धा त्याची झोपसुद्धा मोडत नाही. म्हणजे काय ते प्रेम असेल. मग त्या मांजराची पिलाची जबाबदारी आहे ना, ती मांजरावर आहे, पिलावर नाही. तर तो जो न्याय आहे त्याला मार्जार किशोर न्याय म्हणतात, आणि तो वादमध्ये हा आभासवाद आहे. आणि मर्कट किशोर न्याय म्हणजे त्या माकडाच्या पिलावर जबाबदारी, त्या आईवर नाही. तो न्याय म्हणजे हा औषधवाद आहे. शेवटी दोन्ही याच्यातून जाणार आहे, पण मग पडला का गेला कळपातूनच बाजूला. तो म्हणजे कोणता वाद आहे, औषधवाद. किंवा माऊलीच्या भाषेत बोलायचं झालं तर माऊलीने भगवती ज्ञानेश्वरीमध्ये 2 मार्ग सांगितले आपल्याला, पिपिलिका मार्ग आणि विहंगम मार्ग. तर पिपिलिका म्हणजे त्या मुंगीचा, पिपिलिका म्हणजे मुंगी, आणि विहंगम म्हणजे पक्षी. माऊली ओवे देतात त्याकरता काय, उत्प्लवना सरिसा पक्षी फळाची झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केवळतीने एके वेळे त्या मार्गाचे बळी निश्चित ठाके. तर पक्षाच्या मनात आलं की तो भर गगनात भरारी घेतो आणि त्या फळाचा अवग्रहण करतो, चुंबन घेतो, त्याचा आस्वादन तो करतो. आणि त्याच फळाचा आस्वाद घ्यायचा म्हणला तर त्या पिपिलिकेला हळूहळू जात मग तो प्राप्त करावा लागतो. तसा हळूहळू ढाळे ढाळे केवळतीने एके वेळे त्या मार्गाचे बळी निश्चित ठाके, पण इथं निश्चित आहे. आणि तिकडे जर तो एखाद्याने आघोरी प्रयत्न केला आणि पक्षी जसं त्या फळाचं चुंबन करतात तसं आपण एखाद्या घरावर जाऊन आणि आपण उड्डाण करू, 2 बगले 2 पंख घातले आणि उड्डाण करायला गेला, तो त्या फळापर्यंत गेला का खाली आला, खाली आला का तसा कमरीनिशी गेला, मग आता काय करणार. म्हणजे तसा हा मार्ग अवच्छेदवादाचा एक आहे. अवच्छेदवादाचा मार्ग म्हणजे विहंगम मार्ग आहे. उत्तम अधिकारी असेल तर काहीच हरकत नाही, पण आपण जर उत्तम अधिकारी नसेल तर त्या मार्गाचा अवलंब करणं म्हणजे आपण आपल्या पायावर कुऱ्हाडी मारून घेणार. पण आभासवादाने निश्चित आपण वेळ लागेल, पण आपण आपल्या साध्यापर्यंत निश्चित जाणार. मग अशी स्थिती असल्यामुळे अवच्छेदवाद, आभासवाद म्हणजे अवच्छेदवादालाच आपण मर्कटकेश्वर न्याय किंवा विहंगम मार्ग म्हणू शकतो, आणि आभासवादाला आपण मार्जार किशोर न्याय किंवा पिपिलिका मार्ग म्हणू शकतो. अशा पद्धतीचे विचार आता इथेच देतात. काय म्हणतात बघा, अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तायुक्तता. आता प्रसंग प्राप्त अवच्छेदवाद आणि आभासवाद यातील युक्तायुक्ततेचा विचार करू. विचार करू म्हणताना तो विचार कसा दिला, एक अयोग्य आहे आणि एक योग्य आहे अशा अर्थाने नाही. मुमुक्षूला पेलवणारा कोणता आहे, मंद मुमुक्षूला, त्या अर्थाने विचार केला आहे. मंद मुमुक्षूच्या दृष्टीने पाहिलं तर मग आभासवाद योग्य आहे आणि अवच्छेदवाद तितकासा पेलवणारा नाही, असं बोलताना म्हणतात बघा. मुमुक्षूच्या अधिकार भेदाने दोन्ही वाद चांगलेच आहे. बघा ना, जर एखादा मर्कटकेश्वर न्याय म्हणजे त्या माकडासारखी जर तिची चिकाटी असेल तर त्याकरता अवच्छेदवाद चांगला आहे, पण ती चिकाटी नसेल आणि तरुण जायचं असेल तर त्याच्याकरता आभासवादच चांगला आहे. उत्तम अधिकारी असेल तर अवच्छेदवाद चांगला आहे, पण मध्यम अधिकारी किंवा मंद अधिकारी असेल तर त्याकरता हा आभासवाद चांगला आहे. म्हणून म्हणतात मुमुक्षूच्या अधिकार भेदाने दोन्ही वाद चांगले आहेत. तुकोबराय म्हणतात, अधिकार तैसा करू उपदेश साहे वजे त्यास तेची देऊ, किंवा अधिकार तैसा दावेला मार्ग चालत आहे मग कळू येते. ज्याचा अधिकार जसा उपदेश त्याला तसा. उत्तम अधिकारी असेल तर अवच्छेदवाद आणि मंद अधिकारी असेल तर आभासवाद. मुमुक्षूच्या अधिकार भेदाने दोन्ही वाद चांगले आहेत. तथापि मंद बुद्धी मुमुक्षू विषयाची समजूत होण्याकरिता आभासवाद चांगला असल्यामुळे भाष्यकार म्हणजे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज आणि पंचदशीचे करते भारती तीर्थमुनी आणि विद्यारण्य स्वामी हे गुरु शिष्य दोघा मिळून केलेला ग्रंथ पंचदशी आहे. मग विद्यारण्य स्वामी यांनी या पंचदशीमध्ये आणि शंकर भाष्यामध्ये आणि इथे विचारसागर ग्रंथामध्ये देखील कोणत्या वादाचा पुरस्कार चांगला म्हणून सांगितलेला आहे, आभासवाद चांगला म्हटलेला आहे. चांगला म्हणण्यास कारण एवढेच की अवच्छेदवाद चुकीचा आहे असं म्हणण्याचा त्याचा अर्थ नाही, पण तो मंद बुद्धी मुमुक्षूला पेलवणारा नाही. म्हणून का बरं, कारण त्याचं कारण 2 सांगितले. त्यातलं पहिलं कारण काय, जर घटाव हे बघा इथे काय बोलला तर आत्ताच आपण,
जर तुम्ही अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणता, पंचमहाभूतकार्य अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणता, तर पंचमहाभूतकार्य घट अवच्छिन्न चैतन्याला सुद्धा जीव म्हणावं लागेल. कोणत्या वादात? हा प्रतीती अवच्छेदवाद. आणि याचं उत्तर देता येत नाही, म्हणत नाही पण उत्तर देता येत नाही. आणि हे उत्तर म्हणतही नाही आणि उत्तर देण्याचा प्रसंग आला तर उत्तर देऊ शकतात कोण? आभासवाद. ते आता पहिलं सांगतात बघा. पंचमहाभूताची कार्य जशी घटपटादी जड पदार्थ आहेत, तसे अंतकरण हे कशाचे कार्य आहेत? भूतकार्याचं आहे. मग असे असून अंतकरण विशिष्ट चैतन्यास जसे जीव म्हणावयाचे, तसे घटविशिष्ट चैतन्यासही काय म्हटले पाहिजे? जीव म्हणणे प्राप्त आहे. कोणत्या वादाने पाहिलं तर हा विचार अवच्छेदवादाने. पण घटविशिष्ट चैतन्यास कोणीही जीव म्हणत नाही. म्हणायचं झालं तर त्याला जड असं म्हणतात, जीव म्हणत नाही. फक्त अंतकरण विशिष्ट चैतन्यासच जीव म्हणतात. याकरिता जड पदार्थाहून अंतकरण कसं आहे? स्वच्छ असल्यामुळे आणि अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य ते अंतकरण असल्यामुळे त्या अंतकरणात चैतन्याचा काय आहे? आभास म्हणजे चिदाभास मानून साभास अंतकरण विशेषण मानणेच काय आहे? अवश्य आहे. म्हणजे साभास अंतकरण अवच्छिन्न चैतन्यालाच काय म्हणावं? जीव म्हणावं आभासवादानुसार. आणि जड, आता दुसरं उत्तर, जड पदार्थ आणि अंतकरण ही पंचमहाभूताचेच कार्य असतात. अंतकरणातच आभास का मानावा? आता एखादा म्हणाल दोन्ही कार्य कोणाचं आहे? हे घटही कोणाचं कार्य आहे? पंचमहाभूतच आहे. अंतकरणही पंचमहाभूतच आहे. तुम्ही पंचमहाभूताचा कार्य अंतकरणात काय मानता? चैतन्याचं प्रतिबिंबचे आभास मानता आणि घटात मानत नाही. आणि दोन्ही कार्य पंचमहाभूतच आहे. मग एकात मानावं आणि एकात मानू नये असा मतभेद का? तर त्याचं उत्तर देतात. जड पदार्थ आणि अंतकरण ही पंचमहाभूताची कार्य असता अंतकरणातच आभास का मानावा असे कोणी म्हणेल तर आरसा आणि भिंत कोणाची आहेत? पृथ्वीचीच कार्य असता पृथ्वीच्या अस्वच्छ परमाणूची कोण आहे? भिंत. आणि स्वच्छ परमाणूचा कोण आहे? आरसा. आणि आरसा हा स्वच्छ परमाणूचा आरसा आणि अस्वच्छ परमाणूची भिंत असल्यामुळे भिंतीत प्रतिबिंब होत नाही कोणाचे? मुखाचे वगैरे. आणि कोणात होते? आरशात होते. हा झाला दृष्टांत. अगदी त्याचप्रमाणे घटादी पदार्थ आणि अंतकरण ही दोन्ही सुद्धा कोणाची कार्य आहेत? पंचमहाभूताचीच कार्य आहेत. फरकच करायचा झाला तर पंचकृत पंचमहाभूतच कार्य कोण आहे? तो हे भिंत आपला घटपटादी पदार्थ. आणि अपंचकृत पंचमहाभूतच म्हणलं तर अंतकरण. पण पंचकृत काय ना अपंचकृत काय? शेवटी पंचमहाभूताचं कार्य दोन्ही आहे. तरी एकात प्रतिबिंब होतं आणि एकात का नाही ते सांगताना म्हणतात त्याप्रमाणे घटपटादी पदार्थ आणि अंतकरण ही दोन्ही पंचमहाभूताचीच कार्य असली तरी भूताच्या तमगुणाचे कार्य कोण आहेत? घटपटादी पदार्थ आहेत. आणि सत्वगुणाचे ते मिलित सत्वांशाचे कार्य कोण आहे? तर अंतकरण आहे. आणि म्हणून घटादी पदार्थात चैतन्याचा आभास नाम प्रतिबिंब होत नाही आणि अंतकरणात मात्र चैतन्याचा आभास नाम प्रतिबिंब होते. याकरता साभास अंतकरणच चैतन्याचे काय मान्य बरे आहे? विशेषण मान्य योग्य आहे. म्हणून साभास अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणावं म्हणजे आभासवादाचाच पुरस्कार केलेला पाहायला भेटतो. आता आणखी एक उत्तर देतात. आणखी एक उत्तर असं आहे, म्हणजे आभासवादाचाच पुरस्कार का केला आणि जड आणि जीव याच्यात फरक काय? आता हे अंतकरण आणि हा घट हे दोन्ही पंचमहाभूताचं कार्य आहे. आणि या अंतकरणाचं आणि या घटाचं अधिष्ठान दोन्हीचं अधिष्ठान कूटस्थ चैतन्याचं आहे. तर कूटस्थ चैतन्य हे स्वयंप्रकाश आहे. अविद्यत्वे सत्य अपरोक्ष रूपातून स्वयंप्रकाशातून जे अविद्य असून प्रकाशनाचा विषय होत नाही, सगळ्याचं प्रकाशन तेच करतं, त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही, असं कूटस्थ चैतन्य स्वयंप्रकाश आहे. मग ते कूटस्थ चैतन्य जसं या अंतकरणाचं अधिष्ठान आहे तसं घटाचंही अधिष्ठान आहे. आणि त्या कूटस्थ चैतन्याच्या प्रकाशाने हे अंतकरण जसं प्रकाशित आहे तसं घटही प्रकाशित आहे. मग कूटस्थ चैतन्याच्या प्रकाशाने अंतकरण प्रकाशित आहे त्याला तुम्ही जीव म्हणता आणि घट प्रकाशित आहे त्याला तुम्ही जीव म्हणत नाही, याला जड म्हणता. असं का? तर द्विविध प्रकाशाने जे युक्त असतं त्याला आम्ही जीव म्हणतो आणि एकाच प्रकाशाने युक्त असतं त्याला आम्ही जड असं म्हणतो. मग द्विविध प्रकाश कोणता? एक कूटस्थ चैतन्याचा सामान्य प्रकाश आणि दुसरा कूटस्थ चैतन्याचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे चिदाभास त्याचा एक दुसरा प्रकाश. अशा दोन प्रकाशाने युक्त कोण आहे? अंतकरण आहे, म्हणून त्याला आम्ही जीव म्हणतो.
आणि कुटस्थाचं एक सामान्य प्रकाशानेच युक्त आहे कोण? घट. म्हणून त्याला आम्ही जड असं म्हणतो. म्हणजे जसं की ही भिंत आहे, आता या भिंतीवर सूर्याचा सामान्य प्रकाश आहेच आहे, पण आपण एखादा आरसा घेतला आणि असा आरशाचा कवडसा पाडला, वाम वगैरे म्हणतात त्याला, आणि लहानपणी आपण हे सगळ्या गोष्टी खेळलेला असतो. असं एखाद्याच्या डोळ्यात तरी पाडणार, एखाद्याच्या काही नाही सारखं त्याला असं करणार. मग तो काय पहिला त्याच्या डोळ्यावर आहे तो सूर्याचा सामान्य प्रकाश, आणि पुन्हा हा प्रकाश टाकला का त्याला तो त्रास होतो. तो म्हणतो नको, तरी हा सारखं करत राहतो त्याला, आहे ना. आपण ते लहानपणी एकमेकाला तो त्रास दिलेला आहे, खेळलेला आहे. मग तो पहिला जो आहे तो सामान्य प्रकाश आहे, आणि पुन्हा कवडशाचा टाकला तो दुसरा विशेष प्रकार आहे. मग पहिला जो प्रकाश आहे तो चैतन्याचा आहे, आणि दुसरा चैतन्याचा असणार हा चिदाभास, त्याचा पुन्हा एक प्रकाश आहे. मग अंतकरण अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कूटस्थ चैतन्याचा पहिला सामान्य प्रकाश आहेच आहे, पण चिदाभासाचा आणखी एक दुसरा प्रकाश आहे. आणि अशा द्विविध प्रकाशाने युक्त असणारं जे चैतन्य त्याला आम्ही जीव चैतन्य असं म्हणतो, आणि एकाच प्रकाशाने युक्त असणारं त्याला जीव न म्हणताना जड असं म्हणतो. ठीक ना. जसं की भिंतीवर पहिला प्रकाश सामान्य कोणाचा आहे? भगवान सूर्यनारायणाचा आहे, आणि त्या आरशाचा दोरा पुन्हा कवडचा पाडला तो एक दुसरा प्रकाश आहे. आता एखादा पुन्हा म्हणेल, आता एखादा समजा आपण आरसा घेतला आणि इथं त्याचा प्रकाश पाडला, तर मग हा पहिला सामान्य प्रकाश, आणि इथं टाकला का आणखी तो विशेष होतो. पण दुसरा म्हणेल नाही, आता एकच प्रकाश आहे, दोन कुठे? आता काय प्रकाश आहे? एकच प्रकाश आहे, पण एकच प्रकाश आहे, इकडे एक दिसतो तो सामान्य, ते पाहिला तो विशेष. हा पहा, नाही तर मग दोन आरसे घ्यायचे, एक इकडे एक पाडायचा, एक इकडे एक पाडायचा, मध्ये एक जागा ठेवायची. तो मधला जो प्रकाश आहे तो सामान्य आहे, आणि या विशेषाच्या प्रकाशापुढे तो अभिभूत झाला, पण तिथे सुद्धा एक विशेष प्रकाश पाहिला, खाल पाहिला सामान्य, आणि दुसरा पडला तो विशेष आहे. असे दोन प्रकाशाने युक्त असतात त्याला जीव म्हणावं, आणि एकाच प्रकाशाने युक्त असतं त्याला जड म्हणावं. हेही उत्तर कोणत्या वादाला अनुसरून दिलेलं आहे? आभासवादाला अनुसरूनच दिलेलं आहे. मग दोन प्रकाराने युक्त असतं त्याला आम्ही जीव म्हणतो, दोन एकाच प्रकाशाने युक्त असतं त्याला आम्ही जड असं म्हणतो. असं बोलताना या 51 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये बोलतात. अंतःकरणात चैतन्याचा द्विविध प्रकाश. एक, सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतोच असतो. कधी? पूर्व दिशेच्या रावळी उदयाची सूर्य देवळी एरिया दिशेत एकाळी काळेमाने दिवस असताना सूर्य उदयाला आलेला आहे, अजून अस्ताला गेलेला नाही, अशा मधल्या काळामध्ये सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतोच असतो. आणि त्याच भिंतीवर आरशातील सूर्यप्रकाशाचा आरशातील सूर्यप्रकाशाचा का? कारण आरशाच्याद्वारा तो विशेष कवडसा पडला, तोही कोणाचा? सूर्यप्रकाशाचाच आहे. पण सूर्याचाच प्रकाश त्या आरशामुळे काय झाला? विशेष भावाला आला. पहिला एक सामान्य प्रकाश, आणि त्या आरशाच्या द्वारा पडलेला दुसरा सूर्याचाच पण विशेष प्रकाश. तसं अंतःकरणरूपी भिंत आहे, आणि कूटस्थरूपी सूर्य आहे. कूटस्थरूपी सूर्याच्या अंतःकरणरूपी भिंतीवर असणारा पहिला सामान्य प्रकाश, आणि त्या कूटस्थाचाच प्रकाशाने प्रकाशित झाला हा आरसा, म्हणजे कोणचे दावास, आणि त्याचा पुन्हा त्या अंतःकरणरूपी भिंतीवर पुन्हा एक दुसरा प्रकाश पडला आहे ना, तो विशेष प्रकाश. अशा द्विविध प्रकाशाने, एक चिदाभासरूपी आरशाचा आणि दोन कूटस्थरूपी सूर्याच्या, अशा दोन प्रकाशी युक्त असणारी अंतःकरणरूपी भिंत त्याला आपण काय म्हणणार? जीव असं म्हणणार. आणि एकच प्रकाशाने युक्त असणारा घटपटादी जड पदार्थ त्याला आपण जड असं म्हणणार. हे सांगताना बोलतात, सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतो, त्याच भिंतीवर आरशातील सूर्यप्रकाशाचा आणखी कवडसा पडला असता कवडशाच्या जागी पूर्वीचा सामान्य प्रकाश आणि कवडशाचा दुसरा प्रकाश असे दोन प्रकाश भिंतीवर होतात. त्याप्रमाणे अंतःकरणाच्या ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा सामान्य प्रकाश आणि आभासाचा म्हणजे चिदाभासाचा आणखी एक दुसराही प्रकाश आहे. अशा दोन प्रकाशाने युक्त असलेल्या अंतःकरण विशिष्ट चैतन्य असंच काय म्हणतात? प्रमाता, जीव, संसारी कोणता वाद? आभासवाद आहे ना, त्यालाच प्रमाता जीव संसारी म्हणावा. आणि जड पदार्थ विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणता येणार नाही. का बरे? कारण त्या ठिकाणी दुसरा चिदाभासाचा एक दुसरा प्रकाश नाही. आता पुढे बोलतात, अवच्छेदवादात अंतःकरणात काय मानत नाही? आभास नाम चिदाभास मानित नसल्यामुळे अंतःकरणाप्रमाणे तुम्ही जर अंतःकरण अवच्छिन्न चैतन्याला किंवा अंतःकरण विशिष्ट चैतन्याला जीव म्हणता, तर घट विशिष्ट चैतन्याला सुद्धा काय म्हणा? जीव म्हणा. भित्ती विशिष्ट चैतन्याला जीव म्हणत नाही. पण का म्हणत नाही याचं उत्तर देता येत नाही. आणि याचं स्पष्टीकरण देता येतं कोणत्या वादात? आभासवादात. म्हणून संयुक्तिक, सोपपत्तिक आणि मंदबुद्धी मुमुक्षूच्या बुद्धीवर आरूढ होणारा वाद कोणता?
आभासवाद. आणि म्हणून याचा पुरस्कार कोणी कोणी केला? भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य, विद्याराणी स्वामी, विचारसागराचे करते आपले पंडित निश्चलदासजी, अशा सकल महापुरुषांनी विशेषत्वाने एक संतांची भूमिका अंतःकरणामध्ये धारण करून हे आभासवादाचा पुरस्कार केलेला पाहायला भेटतो. म्हणून म्हणतात जड पदार्थ विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणता येणार नाही. आता अवच्छेदवादात अंतःकरणात आभास मानित नसल्यामुळे अंतःकरणाप्रमाणे घट विशिष्ट, शरीर विशिष्ट किंवा भित्ती विशिष्ट म्हणजे भिंतीचं विशेषणाने युक्त त्याला भित्ती विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणावा लागेल. पण हे अनुभवाच्या काय विरुद्ध आहे? अनुभवाच्या विरुद्ध का? आपण अंतःकरण विशिष्ट चैतन्याला जीव म्हणतात, पण घट विशिष्ट भित्ती विशिष्ट चैतन्याला कोणी जीव म्हणत नाही. हा आपला काय अनुभव आहे, पण मानावा लागेल अवच्छेदवादानुसार. मानत तर नाही, अनुभवाच्या विरुद्ध आहे. म्हणून अवच्छेदवादाचा प्राय अधिक पुरस्कार केलेला दिसत नाही. आता प्रमाण व प्रमा चैतन्याचा विचार. आता प्रमाण व प्रमा चैतन्याचा विचार म्हणताना आत्ताच नुकते किती चैतन्य पाहून आलो आपण? उपाधी भेदाने 5 चैतन्य पाहून आलो. अंतकरण अवचिन्न चैतन्य त्याला प्रमातृ चैतन्य म्हटलं. अंतकरण विशिष्ट चैतन्य प्रमातृ चैतन्य आणि अंतकरण उपहित चैतन्य साक्षी चैतन्य आहे ना. नंतर अंतकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य प्रमाण चैतन्य आणि अंतकरण वृत्ती विषयाकार झालीत अंतकरण वृत्ती विषय विशिष्ट चैतन्य ते प्रमा किंवा प्रमिती चैतन्य. आणि विषयाची उपाधी लागली तर प्रमेय किंवा विषय चैतन्य असे आपण नावं पाहिले. तर त्यातले 2 चैतन्य ते घेतलं. कोणते? प्रमाण आणि प्रमा आहे ना. प्रमाण आणि प्रमा चैतन्याचा विचार. तर प्रमाण किती पाहून आलो आपण? 6. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. आणि त्या 6 प्रमाणाद्वारा होणाऱ्या प्रमा, प्रत्यक्ष प्रमाणाद्वारा होणारी आपण पाहिली प्रत्यक्ष प्रमा, अनुमान प्रमाणाद्वारा अनुमिती प्रमा, उपमान प्रमाणाद्वारा उपमिती प्रमा, शब्द प्रमाणाद्वारा शाब्दी प्रमा, आपला प्रत्यक्ष आहे ना, अर्थापत्ती प्रमाणाद्वारा अर्थापत्ती किंवा अन्यथा अनुपपत्ती प्रमा आणि अनुपलब्धी प्रमाणाद्वारा अभाव प्रमा किंवा अनुपलब्धी प्रमा असे प्रमा. ते पोटभेद झाले याचे, पण प्रमाणजन्य ज्ञानाला प्रमा असं म्हणतात, एक प्रमा. आणि मग प्रमाण आणि प्रमाणापासून होणारे जे ज्ञान त्याला काय म्हणतात? प्रमा. मग प्रमाण चैतन्य आणि प्रमा चैतन्य यात फारसं अंतर नाही. कसं? आपण आताच म्हणलो हे वृत्तीमुळेच ही 2 नावं आली आहेत चैतन्याला. ज्यावेळेला वृत्ती लंबायमान आहे, दंडायमान आहे पाटाच्या स्थानी, त्यावेळेला त्याला काय म्हणतात? प्रमाण चैतन्य म्हणतात. आणि तीच वृत्ती विषयाकार झाली का तिला प्रमा किंवा प्रमिती चैतन्य असं म्हणतात. आणि एवढंच इथे सांगतात. बघा, प्रमाण व प्रमा चैतन्याचा विचार. आता जसे आभासासहित अंतकरण काय आहे? प्रमाता आहे. आभासासहित अंतकरण जसे प्रमाता आहे, आता जसे आभासासहित अंतकरण प्रमाता आहे तशी अंतकरण वृत्ती कशी आहे? आभासासहितच आहे. आणि म्हणून काय आहे? जी वृत्ती अंतकरण आभासासहित असल्यामुळे अंतकरणाचीच वृत्ती ती आभासासहितच राहणार. कारण अंतकरण हे स्वच्छ आहे. स्वच्छ असल्यामुळे चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करायला ते समर्थ आहे. आणि त्याचीच ही कोण आहे? वृत्ती आहे. कारण गुणा कार्यानं वर्तन, ते कारणाचे गुण कार्यात पाहायला भेटतात. मग अंतकरणात जर चैतन्याचा आभास असेल तर अंतकरणाची वृत्ती सुद्धा काय राहणार? चैतन्याचा आभास राहणारच. म्हणून अंतकरण साभास आहे तर वृत्तीसुद्धा कशी आहे? साभासच आहे, आभासासहितच आहे. मग साभास अंतकरणाला काय म्हणतात? प्रमातृ चैतन्य. आणि साभास लंबायमान वृत्तीला म्हणतात प्रमाण चैतन्य. आणि विषयाकार वृत्तीला म्हणतात प्रमा किंवा प्रमिती चैतन्य. ठीक ना? हे अंतकरण आणि वृत्तीमुळे आलेली ही 3 नावं आहेत. काय म्हणतात बघा. आता जसे आभासासहित अंतकरण प्रमाता आहे तशी अंतकरण वृत्ती आभासासहित आहे. म्हणून आभासासहित अंतकरण वृत्ती काय आहे? तर उत्तर प्रमाण आहे. अंतकरणाची आभासासहित वृत्ती जी घटाकार होते ती प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. अयम घटा हा असं ज्ञान करून देते, ती घटाच्या आकाराची झाली का अज्ञानाचं आवरण ती भंग करते, वृत्तीचे त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. मग ते प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य. मग ती प्रमा अर्थात यथार्थ ज्ञान या म्हणण्याने प्रमावृत्तीस उत्पन्न करण्यास कारण कोण आहे? इंद्रिय आहे. बघा, अंतकरण वृत्ती आत्मसंयुक्त मन आत्मना मनसा संयोजिते. मन इंद्रियेनं, इंद्रिय अर्थेनं
तच ज्ञानम अशी नैयायिकाची एक ज्ञानाची परंपरा आहे. पहिला आत्मा कोणासोबत संयुक्त होतो? मनासोबत. मन इंद्रियासोबत, म्हणजे आणि ती वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर निघते आणि बाहेर निघून घटापर्यंत जाऊन त्याच्यावरचा अंधकाराचा अज्ञानाचा आवरण ती घालवते आणि अंधकाराचा आवरण प्रकाश घालवतो, अज्ञानाचा आवरण ती वृत्ती घालते आणि अनावृत्त झालेला जिथे जिथे वृत्ती आहे तिथे तिथे आभास आहेत. तो वृत्तीतला असणारा आभास त्या घटाचं काय करून देतो? आपल्याला घटपटादी पदार्थाचं ज्ञान करून देतो. मग घटपटादी पदार्थाचं ज्ञान तो चिदाभास करून देत असताना तर त्या चिदाभास त्या घटपटादी पदार्थाचं ज्ञान करून देत असताना त्या वृत्तीला जन्माला ती वृत्ती उत्पन्न झाली की नाही? ती कोणाच्या द्वारा उत्पन्न झाली? इंद्रियाच्या द्वारा उत्पन्न झाली. मग चैतन्य इंद्रियाद्वारा जन्य नाही, पण कोण इंद्रियाद्वारा जन्य आहे? वृत्ती इंद्रियाद्वारा जन्य आहे. म्हणून चैतन्य जरी अविनाशी असलं, अनादि अनंत असलं, नित्य असलं, तरी त्याच ठिकाणी इंद्रियजन्य असा व्यवहार व्हायला हरकत नाही. कारण वृत्तीमुळे चैतन्याला प्रमा, प्रमिती, प्रमाण हे नाव येतं आणि ती वृत्तीजन्य आहे. म्हणून चैतन्यसुद्धा कसं आहे? जन्य आहे. वृत्तीजन्य असल्यामुळे चैतन्यसुद्धा कसं आहे? म्हणजे जैन्य नाही चैतन्य, पण वृत्तीमुळे चैतन्याच्या ठिकाणी स्वतंत्र ज्ञान असा व्यवहार घडतो का? वृत्तीमुळे घडतो. वृत्तीमुळे घडतो आणि वृत्तीजन्य असल्यामुळे चैतन्याच्या ठिकाणी जन्य असा व्यवहार व्हायला हरकत नाही. जसं आपण सकाळी बोललो, घटाकाशाने आकाशाला जन्माला घातलं का? नाही. पण घटाकाश ही संज्ञा महाकाशाच्या काही भागाच्या ठिकाणी कोणामुळे आली? घटामुळे आली. म्हणून घटाकाशाला नाही, पण घटाकाश संज्ञेला जन्माला घातलं की नाही घटाने? तर हो, तसं या वृत्तीने चैतन्याला जन्माला घातलं नाही, पण चैतन्या ठिकाणी जन्य असा व्यवहार घडायला कारण ठरली की नाही वृत्ती. म्हणून ज्ञान जरी नित्य असलं, ज्ञान म्हणजेच ब्रह्म म्हणजेच ज्ञान, ते जरी नित्य असलं तरी त्या ठिकाणी इंद्रियजन्य असा व्यवहार घडायला हरकत नाही. कारण नित्य चैतन्य ज्ञान हे जरी नित्य आहे, ते जरी अजन्य आहे, पण त्याच ठिकाणी ज्ञानाचा किंवा प्रमा असा व्यवहार घडायला कारण कोणी? वृत्ती आहे आणि ती वृत्ती इंद्रियजन्य आहे. म्हणजे मागे जो प्रश्न केला त्याचंच उत्तर आहे. शेवटी पुन्हा त्याची एक वाक्यता करतायत. काय म्हणतात बघा, ते म्हणतात, या म्हणण्याने प्रमावृत्तीस उत्पन्न होण्यास कारण कोण आहे? इंद्रिय आहे. आणि म्हणून प्रमा कशी आहे? इंद्रियजन्य म्हटली. आता बघा, केवळ चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होतो का? उत्तर आहे नाही. केवळ आकाशाच्या ठिकाणी घटाकाश असा व्यवहार होईल का? नाही. मग काय उपाधी लागली म्हणजे घटाकाश व्यवहार होईल? घटाची उपाधी लागली म्हणजे घटाकाश व्यवहार होईल. तसं केवळ चैतन्या ठिकाणी, केवळ चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होईल का? नाही. मग प्रमा असा व्यवहार कधी होईल? वृत्तीची उपाधी लागली तर. म्हणजे वृत्ती विषयाकार झाली तर चैतन्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होईल. वृत्ती लंबवान असेल तर चैतन्या ठिकाणी प्रमाण असा व्यवहार होईल. अंतकरणाची उपाधी लागली की चैतन्या ठिकाणी प्रमातृ असा व्यवहार होईल. मग चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार व्हायला कारण कोण ठरली? वृत्ती. आणि जन्य कोण आहे? वृत्ती. म्हणून प्रमा काय आहे? इंद्रियजन्य आहे. प्रमा म्हणजे ज्ञान. ज्ञान इंद्रियजन्य आहे का? नाही. पण चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार कोणामुळे घडला? वृत्तीमुळे. आणि जन्य कोण आहे? वृत्ती आहे. म्हणून ज्ञान जरी नित्य असलं तरी प्रमा असा व्यवहार वृत्तीमुळे घडतो. ज्ञान म्हणजेच प्रमा. प्रमा काय आहे? नित्य आहे. पण ज्ञान म्हणजे तो प्रमाच्या ठिकाणी, चैतन्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार कोणामुळे घडला? वृत्तीमुळे. आणि ती वृत्ती कशी आहे? जन्य आहे. कोणाद्वारा? इंद्रियाद्वारा. म्हणून ज्ञानाला इंद्रियजन्य म्हणतात. जरी ज्ञान स्वरूपाने नित्य असलं तरी स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाने नित्य असणारं जे ज्ञान आहे त्या ठिकाणी प्रमा व्यवहार कोणामुळे आला? वृत्तीमुळे. आणि ती वृत्ती कशी आहे? इंद्रियजन्य आहे. मग या अर्थाने ज्ञानाला इंद्रियजन्य म्हणलं तर चालेल का? चालेल. तरी ज्ञानाचं नित्य अविनाशी तो कायम आहे. आणि प्रमा असा व्यवहार कोणामुळे घडला? वृत्तीमुळे. आणि ती वृत्ती काय आहे? जन्य आहे. म्हणून ज्ञान जरी नित्य असलं तरी इंद्रियजन्य असा व्यवहार व्हायला हरकत नाही. ठीक ना? असं उत्तर देतात. केवळ चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होत नाही आणि सर्व अंतकरणाचा परिणाम काय होत नाही? वृत्ती होत नाही. तळ्यातलं भरगतचं भलं मोठं असणारं पाणी आहे, तर त्या सगळ्याच पाण्याला पाटाचा आकार प्राप्त होतो का? नाही. जेवढं पाटात आलेलं आहे तेवढ्याच पाण्याला पाटाचा आकार प्राप्त होतो. तसं सगळ्याच अंतकरणाला वृत्तीचा आकार प्राप्त होतो का? किंवा सगळ्याच अंतकरणाला प्रमाण म्हणू शकतो का आपण? नाही. वृत्तीमध्ये लंबायमान असणारं जेवढं अंतकरण आहे तेवढ्याच अंतकरणाला काय नाव येईल? प्रमाण चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य. त्यातल्या अंतकरण असेल तर त्याला प्रमातृ चैतन्य नाव येईल. आणि त्यातला काही भाग वृत्तीद्वारा लंबायमान झाला का तेवढ्याच याला प्रमाण नाव येईल. आणि त्यातलाही जेवढा भाग घटाकार झाला त्यालाच नाव प्रमा किंवा प्रमिती नाव येईल. सगळ्याच अंतकरणाला नाही. म्हणून म्हणतात सर्व अंतकरणाचा परिणाम विषयाकार होत नाही. फक्त बाह्य देशात गेलेल्या वृत्तभाग
विषयाकार होतो. म्हणून प्रमाण आणि प्रमारूप अंतकरण वृत्तीचा काय नाही, अत्यंत भेद नाही. प्रमाण आणि प्रमाणरूप अंतकरण वृत्तीचा अत्यंत भेद नाही. या रीतीने जेव्हा अंतकरणाची वृत्ती बाहेर जाऊन घटादी विषयाकार होते तेव्हा बाह्य पदार्थाचे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होते. म्हणजे थोडक्यात आता इथे पुन्हा अंतकरण वृत्ती इंद्रियाद्वारा प्राणाचं सहाय्य घेऊन घटापर्यंत जाते आणि वृत्ती आणि विषयाचं एक देशी स्थितीत्व होतं. त्याच वेळेला होणारं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष असं म्हणतात. किंवा इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध झाला त्यालाच प्रत्यक्ष किंवा अपरोक्ष म्हणत नाही. कारण इंद्रिय अर्थ सन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्ष ही व्याख्या कोणाची आहे, नैयायिकाची आहे. आणि हिची व्याख्या घेतली तर ब्रह्माचं प्रत्यक्ष कधीच होणार नाही. कारण इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध होण्याकरता विषय कसा लागतो, मूर्त लागतो. आणि ब्रह्म कसा आहे, अमूर्त आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया. म्हणून त्याच्यासोबत इंद्रियाचा संबंध कधी होणारच नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान कधी होत नाही, होणं शक्य नाही. नैयायिकाची व्याख्या घेतली तर ते ब्रह्मज्ञान तर दूर राहिलं. कधी कधी इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध होऊन सुद्धा ज्ञान होत नाही. तिथे कोण नाही, वृत्ती नाही. वृत्ती बुद्धिबळ खेळात निमग्न झाले. त्यामुळे पुत्रमित्राशी इंद्रियाचा संबंध होऊन सुद्धा ज्ञान होते. मग इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्षम असं जर म्हटलं तर बुद्धिबळात खेळात निमग्न असलेल्या पुरुषाला सुद्धा पुत्रमित्राचं ज्ञान झालं पाहिजे, होतं का, नाही. म्हणूनही नैयायिकाची व्याख्या अर्धवट आहे, अपूर्ण आहे. आणि सगळ्याच पदार्थाचं प्रत्यक्ष होण्याकरता इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध व्हावाच लागतो असं काही नाही. इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध हो अगर न हो, वृत्तीचं आणि विषयाचं एक स्थितीत्व झालं पाहिजे. आता बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान करून घ्यायचं तर त्याकरता अंतकरण वृत्ती नेत्रादी इंद्रियाद्वारा बाहेर जावी लागते. म्हणून तिथे इंद्रिय कारण आहे, पण ते सुद्धा कसे आहे, गौण कारण आहे. तिथं प्रधान कारण वृत्तीचं आणि विषयाचं एक स्थितीत्व आहे. आणि इंद्रियाचा संबंध हा अगोदरच आहे. आणि ज्ञान होण्याच्या अवितपूर्व क्षणी कोण दोघं एकत्र आले पाहिजे, इंद्रिय आणि वृत्ती, इंद्रिय आणि विषय का वृत्ती आणि विषय, वृत्ती आणि विषय एकत्र आले पाहिजे, त्यालाच प्रत्यक्ष असं म्हणतात. आणि कधी कधी आंतरविषय असेल, आतला सुख दुःख हे कुठे, अंतकरणाचे धर्म आहे. मी सुखी आहे, मी दुःखी आहे असं म्हणताना सुख दुःखाचं ज्ञान कधी होतं, अंतकरण वृत्ती आणि सुख दुःखाचं एकत्र स्थितीत्व झाल्याच्या नंतर. त्यावेळेला वृत्तीला बाहेर जाण्याचं काम आहे का, नेत्रादी इंद्रियाद्वारा नाही. कारण सुख दुःख कुठे आहे, आतच आहे. त्याप्रमाणे आत्मा कुठे आहे, आत्मा आत आहे. तसं आत्मा कुठे नाही, आत्मा सर्वत्र आहे. पण सर्वत्र असणाऱ्या चैतन्याला आत्मा नाही म्हणत, त्याला ब्रह्म म्हणतात, आहे ना. जे आत आहे त्यालाच आत्मा म्हणतात. आणि त्या आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं. मग अंतकरण वृत्ती गुरुदेवानं उच्चारलेल्या महावाक्याच्या वर आतल्या आत आत्माकार होते. तिथे काही इंद्रियाची त्याला आवश्यकता नाही. मग अंतकरण वृत्ती आणि आत्मा या दोघांचं एक स्थितीत्व झालं म्हणजे वृत्ती आत्माकार झाली. आत्माश्रित अज्ञानाचं आवरण भंग केलं तर आत्मा स्वयंप्रकाशानेच त्याचं काय होतो, ज्ञात होतो. कारण तो तिथे चिदाभासाची गरज नाही, कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे. म्हणून आत्म्याच्या बाबतीत वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे, बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे असं असल्यामुळे अंतकरण वृत्ती आणि विषय यांचं एकदे स्थितीत्व झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्यालाच प्रत्यक्ष नाम अपरोक्ष असं म्हणतात. असं शेवटी ते बोलतात. अंतकरण वृत्ती बाहेर जाऊन घटादी विषयाकार होते तेव्हा बाह्य पदार्थाचे आपल्याला कोणते ज्ञान होते, प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष ज्ञान होते. प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष ज्ञान होते. आणि मग आता आत्मज्ञान व ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार तो सांगतात. तर आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार तो काय आता होणारा नाही. तर हा प्रकार जो आहे तो आपण नंतर त्याचा विचार करू. आपण तो आज या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.